हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण. तर मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी, सई आणि सईचे डॅडी, तर आम्ही तिघंजण मिळून चाललेलो आहोत करमाळ्याला. तर कशासाठी चाललेलो किंवा काय कारण आहे हे गाडीत बसल्यानंतर तर तुम्हाला सांगतेच. तर म्हटलं ब्लॉगला जी सुरुवात आहे ती घरापासून करावी. काय घेतलंय तू सई, दाखव. टॉमची ओळख तर सगळ्यांना झालेलीच आहे अगोदर. तर टॉमला सुद्धा सईनी घेतलेले. कशासाठी घेतले? बाबांना दाखवायला. आईला नाही दाखवायचं? आईला पण दाखवायला. अरे जेसीबी पण घेतलाय तिकडं. सई काय काय घेतलंय आणखीन? हा, खेळायला. आता आपण एवढ्या वेळ जाणार आहे का? तर सईचं खेळणं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं चाललेलं आहे. तर जसं की मी म्हणालेले होते की गाडीत बसल्यानंतर आरामात व्यवस्थित तुम्हाला सांगते की आम्ही करमाळ्याला कशासाठी चाललेलो आहोत आणि सईचं काय काम आहे. तर सांगा कशासाठी चाललेलो आहोत ते. कशासाठी चाललेलं आहे का? मी ड्रायव्हिंग करतो, तू सांगतो. ड्रायव्हिंग महत्वाची, रोडवरती ना आपण. नाही तुम्ही पुढे बघून सांगा ना. आम्ही म्हणतो इकडे बघून सांगा. नाही तर सांगता येत नाही. बरं सई सांगते. हा बरं, सई सांगते. सई सांग. करमाळ्याला कशाला चाललोय ते झालं. तर हे काही सांगत नाहीये, तर आता मीच सांगते. तर याच्या अगोदर आपण एक गाणं शूट केलेलं होतं सईसाठी आणि सईवरती, की जन्मबाईचा म्हणून. तर त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला तुम्ही सगळ्यांनी. तर खूप खूप धन्यवाद, कारण की खूप छान कमेंट आलत्या त्याच्या खाली. तर त्याच्यामध्ये अशा पण कमेंट होत्या की ताई तुम्ही खूप छोटं गाणं दाखवलं आणि आम्हाला सईला आणखीन जास्त वेळ बघायचं होतं. तर म्हटलं सेम त्याच पद्धतीनं आता नको, आता काहीतरी आपण वेगळं आणि मस्त असं ट्विस्टेड असं काहीतरी करूयात. तर काय कॉन्सेप्ट आहे हे सांगणार नाहीये, पण जन्मबाईचा हे गाणं आम्ही परत पुढं कंटिन्यू करणार आहे थोडंसं. जसं की ते गाणं खूप मोठं आहे, तर आम्ही एक 3 कडवे घेतलेले साधारण त्यातले. तर आणखीन थोडंसं पुढं दाखवणार आहेत की त्याच्या कशा पद्धतीनं सई करतीये. तर त्याच्यासाठी सईच्या साडीचं, आणि तिची ह्या वेळेसची साडी सुद्धा वेगळी असणार आहे. आणि ती साडी आता पिशवीत आहे, पण ती सुद्धा मी दाखवणार नाहीये. तर साडीवरचा जो ब्लाऊज आहे, गाडीत बसली, गाडीत लागली बसली की तिला भूक लागली. तर तिच्या ब्लाऊजचं जे काम होतं, म्हणजे फिटिंगचं म्हणा किंवा असं फिटिंगचं नाही, तिला एक वेगळा असा ब्लाऊज शिवायचाच आहे छान असा. तर ते ब्लाऊज शिवण्यासाठी आम्ही चाललेलो करमाळ्याला, म्हणून सईला घेऊन चाललेलो आहेत, कारण की तिचं माप द्यायचंय. तर म्हटलं सईला घेऊन जाऊयात. आणि इतर जी छोटी मोठी कामं आहेत ते तर राहतातच. घरातनं बाहेर घेतला त्याच्यासाठीच डॅडीने ठेवला होता. आणि बाहेर निघालं की घरातली काही काही छोटी मोठी कामं असतातच, जी आपण डोक्यात ठेवलेली असतात की जेव्हा जाईल तेव्हा करता येईल, तर अशा उद्देशाने. पण आजचं जे मेन काम आहे ते सईसाठी आहे. तर बघूयात आता हे गाणं कधी शूट होतंय काही माहिती नाहीये, कारण की कसं होतं, असं आपण ठरवतो, म्हणजे माझ्याच बाबतीत नाही, हा सगळ्यांच्या बाबतीतला प्रॉब्लेम असतो. तर आपण ठरवतो की हे काम आत्ता करायचं, हे काम नंतर करायचं, हे काम असं तसं. पण बऱ्याचशा वेळा जे नियोजन आहे ते कोलमडतं, काहीतरी कारणं असतात, म्हणजे काही ना काही अडचणी येत राहतात. तर आम्ही ठरवलेलं आहे की तिचा ब्लाऊज शिवून आल्यानंतर बघूयात, या आठवड्यामध्ये आपण तिचं ते गाणं शूट करूयात. आणि बघू आता तुमच्या समोर कधी येते ते. झालं काय? खरं काय? कुछ और ही करती है क्यों न जाने क्यों नाही, तोंड नीट कर ना. बघू शकता शनिवार रविवार लॉकडाऊनची सुट्टी आहे सगळ्याच दुकानांना. फक्त जे काही एमर्जन्सीचे दुकानं वगैरे असतात, जसं की गोळ्या औषधं खताची दुकानं, तर तशा पद्धतीचं सगळं उघडं आहे. ही आहे आमची मंगळवार पेठ. तर इथनं मंगळवार पेठ अशी सुरू होते. तर करमाळ्यात ज्या आहेत ना त्या अशा गल्ल्या छोट्या छोट्या, अशा खूप जास्त मोठे मोठे एरिये नाही आहेत. तर मंगळवार पेठ इथनं त्या कोपऱ्यापर्यंत एकदम लास्टच्या आणि तिथनं आणखीन थोडीशी पुढं घरं आहेत. सई टाकायच्यात आणि ते टॉम हातात घ्या. चलो हां, राहू दे, मी लावते, जातो. नाही लागली बरं, ही पिशवी घे. हां राहायला आली ती.
किती पिशवी घेऊन आली का बाळ, बघितलं का? नाही ग, तुम्हाला दाखवायला आणलंय ग ते गिफ्ट तिला मिळालेले. ही माझी पिशवी. पप्पा मम्मीनं दाखवायला आणलंय. बाबांना टाकू दे. वर्गणी चालू आहे काय बाबांच्या हातात. बघितलं ना ओरडते बाबाला 3-3 वेळा पैसे देतात. इकडं मार्केटमध्ये आलेले होते, फुलांची दुकानं उघडी होती, पण मला डेकोरेशनसाठी एक छान अशी फुलं पाहिजे होती गुलाबाची. आहेत आमच्या आत्या म्हणजेच पप्पांची. मम्मी कुठे आहे रे? हा थांब बघ, हा सईचा ब्लाऊज आहे, म्हणजे तो कपडा ह्याला पण अस्तर लागल आहे की नाही हो, माझ्या हिताला लक्षात आलं. आणि ह्या मापाचा, आणि तरी पण मग बघा तिचं माप घ्यायचं असलं तर चालतंय. सईचा कधी होईल बरं ब्लाऊज? कधी पाहिजे? तिचं एक गाणं शूट करायचंय, ते जन्मबाईचं केलं ना, तर त्याच्या पुढचं करायचंय नंतर म्हणजे ऍडव्हान्स थोडस असं. रेडीमेडच मागवली. हो अहो खूप दिवस झालं. तू काय खाल्लीस ते कुरकुरी खा, कुठे काय खा. असू दे रे बाबा, गरीबाची गाडी आहे, दुसरी गाडी घेतल्यावर पार्टी. गरीब आमसारखा माणूस टू व्हीलर हिंडणार. गपशा आण्या दुसरी गाडी काच वर घेऊ घेत खाली बस माकडा. सई असं स्पीड ब्रेकर आला ना मग पडत असतं खाली बस. खरं म्हणलं की अशी का दिसती बसलेली. मोसंबी कशी आहे? 150 रुपये किलो. 1 किलोचा झाला का? सईची सायकल आहे ना, नवीन आहे, नवीन 2 वर्षापूर्वीची. तर या इथं आहे ही कपड्यांची बॅग, याच्यामध्ये ड्रेस आहेत म्हणजे कुर्ती आहेत, तर ते मला फिटिंगला न्यायचेत, तर त्याच्यामुळं मी बाहेर चाललेली आहे आणि सईला घेऊन चालली आहे. सईची सायकल सुद्धा आम्ही नेणार आहेत, हो की नाही सईया? तर सईच्या सायकलचं तुम्ही बघू शकता अवस्था. तर खूप दिवस झालं ही सायकल घेतलेली आणि बरेचसे दिवस ती सई तिच्या इतर मित्रांच्या सायकल बघून म्हणत होती की मला नवीन सायकल घ्या, नवीन सायकल घ्या. तर आम्ही त्याच्यावरती तोडगा काढलेला आहे. त्याची चैन सारखी पडत होती. सई सायकल खेळून दाखव ना तू. त्याची चैन सारखी पडत होती, तर आम्ही ती दुकानदाराकडे नेली, कट केली आणि व्यवस्थित करून घेतलेली आहे. आणि याचा जो कलर आहे तो ऐनानामध्ये त्याला आपण दुसरा कलर देऊ. नवीन सायकल घ्यायला काहीच हरकत नाही, पण सई आणखीन फक्त इथल्या इथंच सायकल खेळते आणि ह्या पहिल्या सायकलीची अवस्था तुम्ही बघू शकता. कारण की सई म्हणजे सईच आहे, लहान लेकरं म्हणजे लहान लेकरच असते. तर म्हटलं ही सायकल आहे आणि ती आणखी व्यवस्थित खेळतीये, तर मग म्हटलं बघू थोड्या दिवसांनी आणखीन थोडीशी मोठी होईल, किंवा आणखीन आता तिचा बर्थडे येईल 4था आणखीन थोड्या महिन्यांनी, तर मग तेव्हा तिला गिफ्ट म्हणून सायकल देता येईल. मग तेव्हा तिला त्याचं कौतुक पण राहील. मग आणखीन ही सायकल आणखीन बऱ्यापैकी चांगली आहे, तोपर्यंतच जर तिला सायकल घेतली तर लहान मुलांना माझ्या किंमत राहत नाहीत त्या वस्तूंच्या, मग ते कसेही वापरतात. त्याच्यामुळे ह्या सायकलचा अगोदर आपण पुरेपूर वापर करून घेऊयात आणि नंतर तिला दुसरी सायकल घेऊयात. तर खूप फास्ट सायकल चालवते आणि आता आम्ही सायकल घेऊन जाणार आहे, हो की नाही? तर या इथं बसलेल्या आहेत आई आणि तुम्ही बघू शकता बाहेर आहे ना खूप म्हणजे 1-2-4 दिवस झालं सगळा पाऊस त्याचं वातावरण आहे. तर आमचे जे कपडे आहेत ते आम्ही अशाच पद्धतीनं वाळू घातलेले तिथं वरती ग्रिलवरती, जेणेकरून पाऊस लागू नये. आणि आज वातावरण थोडंसं फटकलेलं होतं, पण तरी मधनं आधनं थोडासा टिपका येत होता म्हणून बाहेर इकडं कपडेच वाळू घातले नाहीत. काय झालं? अगं सई तिथं चिखल आहे, थांब.
चला बॅग होय. तुझ्या सायकलवर ठेवायची कसं आहे आपली पिशवी. तर सईनी सायकल काढलेली आहे आणि परत घरात घेताना आम्हाला ती सगळी स्वच्छ धुवून घ्यावी लागणार आहे. सगळ्या रस्त्याने चिखल झालाय. हळूच आहे पुढंच बघायचं. अयो नाही ना तू खूप डेंजर असती का. थांब गाडी आली हळूच चालू. थांब अशीच थांब महाग बघू नको. कुठे आता बाई दिसलं का. काय नाव ठेवलंय का कासवाचं वरनं दिसल. आणि हे वाढायचं म्हटलं तर ग वाढत कस काय वेगळं वाढायचं नाही भेटते. सई तू गोष्ट बघते ना कासवाची सश्यातील कासवाची ते कासव आहे हे. चला तर मी आणि सई दोघी जणीही जाऊन खरंच का. तर मी आणि सई दोघी जणीही बाहेर जाऊन आलेलो आहोत. आणि सईने जी सायकल नेली ती निम्म्या रस्त्यात ती चालवत होती आणि निम्म्या रस्त्यात मी एका हातात पिशवी आणि एका हातात सईची सायकल अशा पद्धतीनं पूर्ण रस्ता आम्ही पार करून आलेलो. हो की नाही सई. आणि रस्त्याने सई म्हणायची मम्मा तू हात काढ मला सायकल येते मी खूप डेंजर आहे तू डेंजर नाहीये. हो की नाही सईया. कोण डेंजर आहे. तू कशी काय इतकी डेंजर झाली आहे. तर आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता वाजलेत दुपारचे 4. तर एक जणाचा मला फोन आलेला होता म्हणजेच एक जणीचा मला फोन आलेला होता. माझी मैत्रीण आहे ती. तर करमाळ्याचं कोणतरी आहे आल्यानंतर आपल्याला नाव वगैरे कळेलच. तर त्यांना सईला भेटायचंय आणि तो जो मुलगा आहे तो आहे 8 वर्षाचा आणि तो आहे सईचा खूप मोठा फॅन. तर ते पुण्याला राहतात पण त्यांचं माहेर जे आहे ते करमाळ आहे. तर त्यांनी चाललेले होते पुण्याला तर म्हटले सईला भेटायचंय त्याच्यामुळे त्यांनी कसा तरी कॉन्टॅक्ट केलेला आहे आमच्याशी आणि आता सईला भेटायला येणार आहेत थोड्या वेळात काहीतरी पाहुणे. हो की नाही सई. कोण येणार आहे. अय्या तुझं काय नाव आहे. बघ सई बघ तुला भेटायला आलाय तो त्याला बोल. हो हा 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 म्हटलं मॅडम पण मग अशी आणि तुम्ही पण म्हणालात. हा हा आणि माझी मावशी तिथेच राहते. हा हा हा. तर सईला अजिबात राहत नाहीये त्या बाहेर बसलेले तोपर्यंत हिनं उघडून सुद्धा पाहिलेले. काय आहे सई याच्यात. वाव सईला भांडे कुंडे खूप आवडतात बरं का सार्थक. तिनं ते आतमध्ये उघडून पण पाहिलं. जा तिकडं. ते काका काय हे सई ते काका आहेत ना पोलीस काका आहेत सई. ते पोलीस काका असले तरी चांगले पोलीस काका आहेत सई. तर हे पूर्ण शिंदे फॅमिली आहे. तर हे प्रॉपर पुण्याचे आहेत आणि इथं सईला भेटायला आलते. जे पाहुणे आलेले होते ते येऊन गेलेले. आम्हाला आता स्वयंपाक करायचा आहे. मी स्वयंपाकाला लागलेली आणि राधिकाला एक केकची ऑर्डर आलेली होती त्याच्यामुळे राधिका केक करत होती. तिचा केक करून झालेला आहे. तर आता आम्ही दोघी जणी मिळून स्वयंपाक करणार. तर संध्याकाळचं आमचं जे काम असतं संध्याकाळच्या ज्या भाकरी किंवा चपात्या असतात त्या मी करते आणि संध्याकाळची भाजी राधिका करते. अशा पद्धतीने आम्ही झटपट स्वयंपाक उरकून टाकत असतो म्हणजे नंतर गप्पा मारत बसण्यासाठी. तर आता आम्ही स्वयंपाक करून घेतो. संध्याकाळचे 8 आमची सगळी कामं झालेली आहेत आणि सईला मग अशीच खाऊ घातलं होतं. तर सई दिसली का तुम्हाला. तर सई तिथं बसलेली आहे. तर बघूयात संध्याकाळी झोपताना तिला आणखीन दूध प्यायला देता येईल. तिला मग अशी भात खाल्लेला आहे
आणि आता आम्ही पण सगळेजण जेवण करणार आहेत. राधिकाला परत एक केकची ऑर्डर आलेली होती, त्याच्यामुळे तिने आणखीन एक केक केला, मग आम्ही थांबलो तिच्यासाठी. तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि हा होता आजचा व्लॉग. पुन्हा भेटूयात एका छानशा मस्त अशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. सगळ्यांनी बाय करा. गुड नाईट कर. गुड नाईट.